हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे पुंडलिकावरदी हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विनायकं गुरुर्नौमि साखरे नाम विस्मृतं येषां चरण सान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुर्वन्दे भवबन्धेन मुक्तये ज्ञानप्रतापविलसतवचनामृतञ्च अद्वैतभावपटता हितबुद्धिरहस्य ज्ञानेश्वरस्तु भगवान् अवतीर्ण एवं श्रीरंगनाथ गुरुराज नमोस्तुत्यं जो आनंद सत्यप्रकाश आनंद सत्य प्रकाश इबो आणि आधार नामनुपास नाम रूपास बुद्धी न जाने आणि जाणे ही त्यास जाने ही त्यास तो अपार शुद्ध परमात्मा मीची असे अपार शुद्ध परमात्मा नित्यासे माझे अपार स्वरूप समुद्रावरती माझे अपार समुद्रावरती जनो तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती सूर्य चंद्र वरुण मिरविती सूर्य चंद्र वरुण यमनिरविती देवी कुबेर ही तैशेची देवी कुबेर ही तैसेची जो सर्वज्ञानी दयाघन सर्वज्ञानी दयाळ मुनी हृदय ज्याचे करीती ध्यान त्याचे करती ध्यान त्याचे बुद्धी उपाधी करून त्याचे बुद्धिमानी करून मिथ्या भान मदची माझी होत असे मान मनची माझे होत असे ज्याच्या ज्ञाने भासे जगत त्याच्या ज्ञाने भासे जगत जसा दोरीवरी सर्प दिसत दोरीवरी सर्प दिसत परी दोही ठाईना सर्प जगत सर्प जगत ते स्वतंत्राने स्वयं ब्रह्म मीची असे स्वतंत्राने स्वयं ब्रह्म मिथ्यासे पुण्य पुरुषी सदैव निष्काम पुरुषी सदैव निष्काम बोध प्राप्ती कारणे भजावा राम प्राप्ती कारणे बधावारा तो मीची आहे आत्मा आप्तकाम विचारे आत्मा अप्तका तरी नमन कवना करावी म्या नमन कवना करावे म्या पूर्व पक्षाच्या मते कार्याध्यासाची सामुग्री सकाळचा विषय आपला झाला. कार्याध्यास आणि कारणाध्यास दोन प्रकारचा अध्यास असतो. कारणाध्यास आणि नंतर कार्याध्यास.
म्हणून आपला जो मोक्ष आहे तो कारणासहकार्याची काय आहे, निवृत्ती आहे. म्हणून ज्या ठिकाणी जी वस्तू नाही पण तिथं ती जर परिस्थितीला आली विपरीत रूपाने, तर त्या अधिष्ठानावरच ते भासत असतं आणि जे भासमान असतं ते अध्यस्त असतं. म्हणून अधिष्ठान स्वरूपावर अध्यस्त रूपाने अन्यथा प्रतीती यालाच विवर्त असं म्हटलं आहे. म्हणजे अधिष्ठानावर ते विवर्त आहे म्हणजे वेगळं आहे. म्हणून अधिष्ठानात कल्पित नाही, कल्पितात बे अधिष्ठान नाही. कल्पित अधिष्ठान अधिष्ठान आहे. कल्पिताची नसलेलीच प्रतीती आहे. नाही त्याचे कसे झाले रे खिळिया, नाही त्याचे दिसू लागले रे. अरूप होते ते रूपाशी आले, जीव शिव नाव ठेविले रे. नाही तेच कैसे झाले रे खिळिया, नाही तेच दिसू लागले रे. नसल्यालंच दिसायलं आणि नसल्यालं दिसलं की असल्यालं दिसण्याच्या आड जात असतं. दिसण्याच्या कुठं जातं, नष्ट होत नसतं ते, पण ते कुठं जातं दिसण्याच्या. म्हणून तर महाराजाला आरती सांगावं लागलं, लोपले ज्ञान जगी. काय काय लोपलं जगात, कोणचं ज्ञान लोपलं, आत्मज्ञान लोपलं. त्याच्याबद्दल कोणी विचारायला तयार नाही, कोणी सांगायला तयार नाही. असणारे महाराजच जर म्हणत असतील ते दगडाचं पेवे, तर मग बाकीचे साधक मंडळीचं तर अवघडच काम आहे. मग हे जर कंबर बांधून समाजात सांगत असतील की ते वेदांत शास्त्र म्हणजे काय, दगडाचं पेवे. लोक पागल होते त्याने, लोक वेडे होते त्याने, लोक बिघडत असतात. वेदांत शास्त्र ऐकून लोक बिघडत असतात का वेदांत शास्त्र सकल दुःखाची निवृत्ती करीत असतं. खरं आहे ते सांगणारं शास्त्र म्हणजे वेदांत शास्त्र. जे सत्य आहे ते प्रतिपादन करणारं शास्त्र म्हणजे वेदांत शास्त्र. वेदांत शास्त्र म्हणजे सिंहगर्जन आहे. जंगलामध्ये सिंह गरजला की सगळे प्राणी चुप होत असतात, तसं वेदांत शास्त्र गरजलं की सगळे शास्त्र काय होतात, चूप होतात. कोण्या शास्त्राचं तिथं काय नाही, पाड लागत नाही. म्हणून असं आपण आतापर्यंत अध्यास काय कशाला अध्यस्त म्हणावं, कशाला अध्यास म्हणावं, अधिष्ठानावर जे भासत असतं ते अध्यस्त असतं. मग अधिष्ठान कोण आहे, या सगळ्याला एक परमात्मा अधिष्ठान आहे. म्हणून तो आश्रय बिहीन अधिष्ठान बी, ह्या जगाला, ह्या पिंड ब्रह्मांडाला अधिष्ठान एक परमात्मा आहे. परमात्म्यावरच हे असणारं नसल्यालंच भासायलं प्रतीतीला आलं अन्यथा रूपाने, अध्यस्त रूपाने अन्यथा प्रतीती ह्या जगाची परमात्म्यावर आहे. असं आपण चिंतन सकाळी केलं. मग त्या अध्यासाला सामुग्री सांगायलीत काय काय लागती, कोणत्या गोष्टी करायची त्याला काय लागत असती. मंडप करायचा त्याला वेळू लागतो, कपडा लागतो, त्याला दोऱ्या लागत्यात. ही काय त्या मंडप करण्याची सामुग्री. म्हणून ह्या अध्यासाला बी काय लागती, सामुग्री लागती. कोणची, कार्याध्यास होण्याला जी सामुग्री लागती, सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार. म्हणून त्यांनी ती पहिली वस्तू जी सत्य वस्तू आहे तिचे संस्कार त्याच्या अंतःकरणात असतात. सत्य वस्तूचे काय असतात अंतःकरणात, जसं स्वप्न पाहिलं तुम्ही तर त्या जागृतीत पाहिलेल्या वस्तूचे संस्कार कुठं असतात, अंतःकरणात असतात. आणि तेच असणारे काय होतात, प्रगट होतात. सत्य ज्ञानजन्य संस्कार ही एक सामुग्री. प्रमाता दोष, प्रमाण दोष आणि प्रमेय दोष हे तीन प्रकारचे दोष ही कार्याध्यासाची सामुग्री आहे. ही कार्याध्यासाची काय, प्रमाता दोष, प्रमेय दोष आणि प्रमाण दोष. प्रमाता म्हणजे जीव, प्रमाण म्हणजे इंद्रिय आणि प्रमेय म्हणजे या दिसणाऱ्या वस्तू. ह्या बाहेरच्या वृत्तीनं ज्या कळतात, ज्याला कळतात आणि ज्यांनी कळतात, ज्याला कळतात आणि जे काय कळण्यात येतं, जे कळण्यात येतं ते प्रमेय. ज्याला कळतं तो प्रमाता आणि ज्यांनी कळतं ते प्रमाण. थोडं शब्द आपल्या अपरिचित, आपण काही शब्द ऐकलेले नसतात म्हणून आपल्याला ते काही लवकर आकलन होत नसतात. जसं 5वीला विद्यार्थी पहिल्याने बसला की त्याला इंग्लिश नसते म्हणून त्याला ती इंग्लिश काय करावं लागत असते,
घोकून 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 पाठ करावं लागते. टीएचे टी डॅट म्हणजे तो तिथे टीएचे टी डॅट म्हणजे. तरी पण वावर शाळेत गेला की त्याला छड्या खावाव्या लागतात. जमलं काय आपलं? जमलं तिकडं का? नाही का? नाही बुक्का लावला म्हणून मला. असं आहे काय? बरोबर. हां माळ आहे का? माळ नाही. नाही मग केव्हा घालायची? तीनदा घातली तीनदा काढली. असं आहे का? म्हणजे माळीच्याच मनात नाही समजायचं. कोरडी समजा काढली. म्हणून सामुग्री सांगायलेत. अध्यास असणारं. अध्यासाची सामुग्री काय? सत्य ज्ञानजन्य संस्कार, प्रमाता दोष, प्रमाण दोष आणि प्रमेय दोष. प्रमाता म्हणजे जीव, प्रमाण म्हणजे इंद्रिय आणि प्रमेय म्हणजे जे तुम्हाला वस्तू त्या इंद्रियाद्वारे जे कळायल्यात त्या प्रमेय. प्रमेय, प्रमाता आणि प्रमाण. म्हणून आपल्याला डोळा रूप पाहला डोळाप्रमाणे, शब्द पाहला कानप्रमाणे, रस पाहला जिव्हाप्रमाणे, गंध पाहला नाकप्रमाणे, स्पर्श पाहला त्वचाप्रमाणे. म्हणून आपण हे प्रमाण मानलं. बघा तुम्हाला दिसतं काय प्रमाण? डोळाप्रमाणे. मी डोळ्यांनी पाहिलं, प्रत्यक्ष पाहिलं, उगं नाही सांगायलं तुम्हाला सांगवांगी. कानाने ऐकिलं पुन्हा हे प्रमाण आहे. डोळ्यांनी पाहिलं आणि कानाने ऐकिलं हे काय? तुम्ही प्रमाण देता त्याच्या पुढं. अरे तू जे असं म्हणायला तू तर कुठं पाहिलं रे? कवा पाहिलं? तर ते म्हणतो मी पाहिलं त्या झाडाखाली. तुम्ही जो गणकळ नव्हते का बोलू लागले माझ्याबद्दल. मी गुपचूप उभा होतो पलीकड. डोळे प्रमाण, कानबी प्रमाण. म्हणजे पाच इंद्रिये तुम्हाला प्रमाण आहेत. बाहेरचे विषय दाखविणारे शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे कळण्याकरता हे प्रमेय. याला कळण्याकरता तुमच्याकडं प्रमाण काय येतं? इंद्रिय येतं. आणि कोणाला कळायलं? जो प्रमाता म्हणजे जीव आहे. हे कोणाला कळायलं? शब्द कोणाला कळायला? अंतकरणात तुम्हाला कळायला. म्हणजे तुम्ही प्रमाता आहात. म्हणून प्रमाण, प्रमेय आणि प्रमाता. म्हणून ही त्रिपुटी. ही त्रिपुटीतलं एक नसलं तरी दोन काहीच कामी नाही. काट्याच्या वर वसले 3 गाव, 2 वसाड, 1 वसाच ना. कशावर वसिले ते? काट्याच्या आणीवर. किती लई ठोकर असती वाटते ती. आणि त्याच्यावर 3 किती गावं बसले? 3. तिथं 2 वसाड आणि 1 तिथं आले 3 पाहुणे, 2 मुख्य, 1 बोलाच ना. या अवघड काम आहे का नाही? त्या गावात, त्या वसाड गावात किती पाहुणे आले? 2 मुख्य आणि 1 हां. त्याने आणल्या 3 म्हशी आणि त्याने दिले 3 टोंपे, 2 मेले 1 वाचाच ना. त्याचे आले 3 रुपये, 2 खोटे 1 चालत ना. हे नाथाचे घरचं आहे. तसं ही त्रिपुटी दृश्य द्रष्टा दर्शन, ज्ञेय ज्ञाता ज्ञान, ध्येय ध्याता ध्यान, ही जी त्रिपुटी आहे ही त्रिपुटीत सगळं जग गुंडाळलेलं आहे. हे त्रिपुटीचं सगळं काय आहे? आणि तुम्हाला जग पाहण्याला त्रिपुटी लागती. तुम्हाला पाहाला त्रिपुटी लागतच नाही. तुम्ही त्रिपुटीच्या पलीकडे आहात. सांडिली त्रिपुटी दीप उजळला घटी. ह्या घटामध्ये जो दीप होता, दिवा होता, तो उजळला आता संतांच्या कृपेनं. मलविक्षेप आवरण त्याच्यावरचं काढण जसा आहे तसा तो दिवा अप्रोक्षत्वाने ज्ञात झाला. उजळला दीप, उजळलेली दीप्ती, पाजळलेली ज्योती, उजळलेली दीप्ती. मुळची जी होती आच्छादिली, मुळातच तिच्यावर आच्छादन आलं होतं. ते संतांच्या संगतीचं आच्छादन निवृत्त झालं. जे पहिलं होतं तसंच माझ्या लक्षात आलं स्वरूप. जसा आहे मी तसाच माझ्या काय आला? ध्यानात आला. हे अप्रोक्ष ज्ञान झालं. म्हणून तुम्हाला पाहण्याकरता त्रिपुटीची गरज नाही. म्हणून आध्यस्थ जे आहे त्याची सामुग्री पाहायला सांगायलेत आपल्याला
ती सामुग्री नसेल तर अध्यास होणार नाही. ही सामुग्री जर नसेल, सत्यज्ञान जर संस्कार नसेल किंवा प्रमाता प्रमाण प्रमेय दोष जर नसेल तर मग तुम्हाला अध्यास होणार नाही, असं पूर्व पक्षाचं म्हणणं आहे. हे कोण बोलायला आता? पूर्व पक्षी बोलायला, सिद्धांती नाही सांगायली. हे सिद्धांतीचं म्हणणं नाही, हे पूर्व पक्षाचं म्हणणं. जसं रज्जू सर्प, शुक्ती रजत, असणार स्थानुपुरुष म्हणजे लाकडावर दिसणारा पुरुष, हे अध्यासाचे प्रसिद्ध दृष्टांत आहे. हे अध्यासाचे प्रसिद्ध दृष्टांत आहे. दोरीवर सर्प, शिंपलीवर रजत, लाकडावर माणूस, हे अनंत काय तर असे दृष्टांत दिलेले आहेत. हे बस दोरीवर सर्पाचा भ्रम झाला, लाकडावर माणसाचा भ्रम, अध्यस्त माणूस परिस्थितीला आला लाकडावर, किंवा शिंपलीवर चांदीचा काय आला भ्रम झाला. हे असणारे एक असून एक भासणं यालाच अध्यस्त म्हणतात. ज्याने केव्हाही व कोठेही पूर्वी सत्य सर्प पाहिलेला नसेल त्याला दोरीवर सर्प भ्रम होत नाही. त्यांनी जर कधीच सर्प पाहिला नाही तर त्याला कसा सर्प दिसल दोरीवर? ज्याने कधीच माणूस नाही पाहिला त्याला लाकडावर माणूस कसा दिसल? ज्याने कधीच चांदी पाहिली नाही त्याला तो म्हणतो त्याला कसा भ्रम होईल चांदीवर? म्हणून भ्रम होण्याकरता किंवा अध्यस्त वस्तू दिसण्याकरता अगोदर त्याच्या अंतःकरणात सत्य वस्तू त्यांनी पाहिलेली असावं. सत्य ज्ञान जन्य वस्तूचं त्याच्या अंतःकरणात असावं लागते, त्यावेळेस त्याला कुठं अध्यास होत असतो, असं पूर्व पक्षाचं म्हणणं आहे. म्हणजे सत्य सर्पाच्या ज्ञानाचा संस्कार ज्याच्या चित्तात असेल त्याला दोरीवर सर्पभ्रम होतो. ज्याने पूर्वी सत्य रजत म्हणजे रूपे पाहिले नसेल त्याला शुक्तीवर म्हणजे शिंपलीवर रुपयाचा भ्रम होतो. ज्याने पुरुष पाहिलेला नसेल त्याला स्थाणू म्हणजे पुरुषाचा भ्रम होतो. सत्य वस्तूच्या ज्ञानाचा संस्कार असेल तरच भ्रम होतो, हे रवी भ्रम होत नाही, असं पूर्व पक्षाचं काय आहे. पूर्व पक्षाचं म्हणणं ऐकून घ्या अगोदर. काही काही माणसं म्हणते अगोदर त्याचं ऐकून घ्या बरं. म्हणतात तुम्ही काय करू नका, बोलू नका, त्याचं ऐकून घ्या. तसं अगोदर पूर्व पक्षाचं सगळं सविस्तर काय करा, ऐकून घ्या. म्हणून तो पूर्व पक्ष म्हणतो या ठिकाणी वेदांती म्हणतात त्याप्रमाणे आत्म्याचा अहंकार एक दिग्बंध अध्यस्त आहे असे जर म्हणावे असेल तर अहंकारादिग्बंध कोठेतरी सत्य असला पाहिजे. जे अहंकाराधिक जो तुमच्यावर काय झाल्या आला अध्यस्त प्रतीतीला आला. काय काय अध्यस्त प्रतीती यायला? देह, इंद्रिय, प्राण, मन, बुद्धी आणि याचा धरलेला अहंकार. म्हणून हे कुठंतरी पहिले सत्य असायला पाहिजे. सत्य ज्ञानजन्य संस्कार अध्यासाला कारण ज्ञान जरा ह्या गोष्टी. सत्य ज्ञानजन्य संस्कार हे अध्यासाला काय म्हणतो तो पूर्व पक्षावाला? ही सामुग्री लागते अध्यास होण्याकरता. जसं स्वयंपाक होण्याकरता सामुग्री लागती. उदक धान्य अग्नी घडे झाल्या घडे पाक एकावी नैवेक कामा नाही, तशी इथं बी सामुग्री तो म्हणतो अध्यासाला लागते. काय काय लागतं अध्यासाला? सत्य ज्ञानजन्य संस्कार, प्रमाता प्रमाण प्रमेय दोष हे लागतात. म्हणून देहाधिक अहंकार जर आत्मस्वरूपावर झाला तर मग पहिलाच असणारा याच्या ठिकाणी असायला पाहिजे तो देहाधिक अहंकार. म्हणून त्याला ह्या देहावर इथं बी तिला काय झाला अहंकार झाला. सत्य ज्ञानजन्य संस्कार पहिलेच असतील त्याच्या अंतःकरणात देहाधिक अहंकाराचे. म्हणून त्याला आता पुन्हा देहाधिक अहंकार झाले तरच त्याच्या ज्ञानाच्या संस्काराने आत्म्यावर अहंकाराधिकाचा अध्यास होतो असे म्हणता येईल. पण वेदांताच्या मताने आत्म्याशिवाय काही सत्य नाही. वेदांती तर म्हणतात आत्म्याशिवाय दुसरं जगात काहीच खरं नाही. आत्माच काय आहे खरा आहे. बाकी आत्मस्वरूपाहून कसं आहे आधी मध्ये अंती अवघा एक हरी. किंवा दुसरं एक उदाहरण द्यायचं ते आधीमध्ये अंती नाही अवसानी. एकीकडे म्हणतात या जगाला अवसान नाही, आधी बी नाही, मध्ये बी नाही, अंती बी नाही. ज्याला तुम्ही जग म्हणाले त्याला काय नाही अवसान नाही. म्हणजे त्याचं आधी नसणं, मधी नसणं, अंती नसणं, म्हणून त्याला अवसान नाही असं एका वाक्यात हे सांगतात. आणि दुसऱ्या वाक्यात सांगतात आधीमध्ये अंती अवघा. आधी हरी आहे, मधी बी हरी आहे, अंती बी हरी आहे. म्हणून देशकाल वस्तू भेद मावळला आत्मा निर्वाळला विश्वाकार. म्हणून जो आत्मतत्व आहे सर्व देशात आहे.
सर्व काळात आहे आणि सर्व वस्तूच आहे. म्हणून त्याच्या ठिकाणी कालभेद नाही, वस्तुभेद नाही, कालभेद आणि असं जे आत्मतत्व आहे देशभेद नाही. व्यापक असल्यामुळं देशभेद नाही, सर्व वस्तूला अधिष्ठान असल्यामुळं वस्तुभेद नाही आणि सर्व काळात असल्यामुळं कालभेद नाही. जरा बघा, हे शब्द फार महत्त्वाचे लक्षात घेतले तर. कसे घेतले तर? हां, आत्मा व्यापक असल्यामुळं काय नाही, देशभेद नाही, सर्व देशात आहे. कुठे आहे तो? सगळीकडे व्याप्त आहे परमात्मा. इतका व्याप्त आहे की तोच भरलेला आहे. कहाँ पग डारू देखे अनेरा, देखो तो सब उहीने घेरा. कुठं पाय ठेव, सगळा कोणी भरलाय. असेच कबीरदास भजन करू लागले. घटो घटो में राम रमैया. घटात कोण आहे? परमात्म्याची व्याप्ती आहे. त्याचा मुलगा तिथंच बसलेला होता, कमाल म्हणे तात पिताजी पिता महात्मे. घटो घटो में राम रमाया है, बोले पायखाना कहाँ करने का. कळतं का तुम्हाला? जिस मुख में राम नहीं वहाँ जाकर बैठना. नाही कळत नाही का तुम्हाला? तीच एक जागा रिकामी आहे कि जिस मुख में राम नहीं खुशाल वहाँ जाकर पायखाना करना, बैठना. नाही तर घटो घटो में कोण आहे? राम रमया. म्हणून नामाविन मुख सर्पाचे ते बीळ, जिव्हाणो हे काळ. हां, म्हणून नामा वाचून जर तुमची वाणी राहत असेल तर ते सरप जाण्याचं बीळ आहे. तिथं काय बसायला जाऊन? हां, काळ सर्प बसायला. पुन्हा काळ कधी नवीन पटकून उचलून काही सांगता येत नाही. म्हणून इथं महाराज म्हणतात की आत्मा तो असणारा, वेदांती म्हणतात आत्मा तो व्यापक आहे आणि तो सत्य आहे असं वेदांत्याचं म्हणणं आहे. म्हणून आत्म्यावर अहंकाराधिक बंधाचा अध्यास नाही, तर अहंकाराधिक बंध सत्यच आहे. म्हणून आत्मा तर सत्य आहे आणि आत्मस्वरूप सत्य असल्यामुळं हे अहंकाराधिक त्याच्या ठिकाणी नाहीत. म्हणून हे अहंकाराधिक जे असणारे आहेत ते सत्यच आहेत असं त्याचं काय म्हणणं आहे. म्हणून अहंकाराधिक बी सत्य आणि आत्मा बी सत्य. चित्त बी हमारी, पट बी हमारी. त्याचं जे बोलणं आहे ते कसं बोलणं आहे? भ्रमिष्ठ माणसाचं जे बोलणं असतं ते भ्रमातलं माणसाचं बोलणं कुणीकडं असतं. त्या बोलण्याला काहीच उपक्रम उपसंहार नसतो. तसेच अध्यास म्हटल्यात 3 प्रकारचे दोष लागतात. अध्यास म्हणलं की 3 प्रकारचे दोष, प्रमाता, प्रमाण आणि प्रमेय, हे 3 दोष लागतात. म्हणून प्रमाण दोष, प्रमेय दोष असतील तरच अध्यास होतो. हे 3 दोष नसतील तर अध्यास होत नाही. प्रथम प्रमेय दोषाचा विचार करू. प्रमेय दोष म्हणजे काय याचा आपण काय करू? विचार करू. तो म्हणतो प्रमेय म्हणजे ज्ञानाचा विषय, दोरी व तिच्यावर भासलेला सर्प हे प्रमेय आहेत. प्रमेय म्हणजे वस्तू बाहेरच्या, जे तुम्हाला प्रमाणाने प्रतीती ज्याची येत असते ती प्रमेय. सूत्र लक्षात घ्या. हे सूत्र आहेत बरं, हे ग्रंथ सूत्र ग्रंथ आहेत. जसं गणित असतं ना, बेदोनी कुठं गेले तरी बी. अमेरिकेत वेगळं का? हां, कुठं गेले तर बेदोनी किती, हे काय ते सूत्र येतं. त्याच्यात सूत्रात कमी जास्त होत नसतं. सूत्र म्हणजे सूत्रच असतं. बाकी कशात कमी जास्त होईल पण सूत्रात काय नसतं, कमी जास्त नसतं. ते पक्का हिशेब असतो, ते सूत्र असतं. सूत्र बिनचूक उत्तर देत असतं. तसं हे सूत्र आहे. प्रमाणाने जे तुम्हाला कळतं ते प्रमेय, हे प्रमाण आहेत आणि ते वस्तू प्रमेय आहेत. म्हणून प्रमेय म्हणजे ज्ञानाचा विषय. जे ज्ञानाचा विषय होत असतं ते प्रमेय असतं आणि ज्याने होत असतं ते प्रमाण असते आणि ज्याला होत असतं ते प्रमाता असतो. म्हणून हे सगळं ज्ञानाचा विषय आहे. म्हणून याच्यामध्ये लांबटपणा हा सारखा आहे. 2 वस्तूमध्ये सारखेपणा असणे हा काही दोष नाही. जशी दोरी आणि सर्प सारखाचा दिसायला असतो, कारण की सर्प लांब असतो, दोरी बी लांब असते. दोरी टाकली की वाकडी तिकडी होती. सर्प बी कसा असतं. म्हणून सत्य ज्ञान संस्कार
तिथं म्हणून तिथं भ्रम होत असतो असं त्याचं म्हणणं आहे. पण दोरी व सर्प यांच्यामध्ये सारखेपणा असल्यामुळे भ्रम होतो. म्हणून सारखेपणा हा दोष आहे व तो असेल तर अध्यास होतो. इकडे दृष्टांतामध्ये आत्मा व त्यावर भासलेला अहंकाराधिक बंध वेदांती म्हणतात त्याप्रमाणे अध्यस्त आहे. इकडं तर वेदांती म्हणतात की अहंकाराधिक जो झालेला भ्रम आहे आत्मस्वरूपावर अहंकाराधिक हे अध्यस्त येतं आणि त्याचा अधिष्ठान असणारा आत्मा आहे. पण असे म्हणता येणार नाही, कारण आत्मा व त्यावर भासलेले अहंकाराधिक यांच्यामध्ये विरुद्ध धर्म आहेत. इकडं दोरीवर सर्प भासल याचं कारण आहे त्यांनी सांगितलं की सत्य ज्ञानजन्य संस्कार, आणि काऊन की त्याचं सादृश्य दोष म्हणजे सारखेपणा आहे त्याच्या ठिकाणी. सादृश्य म्हणजे सारखेपणा, काऊन की दोरी लांब असतील सर्प बी लांब असतो, दोरी वाकडी तिकडे पडतील सर्प बी कसा चलत असतो. म्हणून त्याच्यावर सर्पाचा काय झाला भ्रम झाला. पण इथं आत्मा आणि अहंकाराधिक जो आहेत याचे धर्म वेगळे वेगळे, याचे धर्मच कसे येतं वेगळे वेगळे. म्हणून प्रत्येक म्हणजे सर्वांचे आत आहे. आत्मा हा सगळ्याच्या प्रत्येक म्हणजे सगळ्याचा कुठे आत्मा आत हरी, सगळ्याच्या आत कोण आहे आत्मा आहे. ध्यानात घ्या ना, सगळं आकाशाच्या आत आहे. पृथ्वी आकाशाच्या आत, पाणी आकाशाच्या आत, वारा आकाशाच्या आत, अग्नी आकाशाच्या आत. कोणात हे ते सगळे. म्हणून सृष्टी तयार करीत असताना अगोदर आकाश तयार झालं. अगोदर काय तयार झालं आकाश पोकळी, आणि मग त्याच्यात वारा तयार झाला. काय अगोदर वारा तयार झाला असता तर त्याला फिरता आलं असतं का वाऱ्याला, आकाशात नसलं नसतं तर. म्हणून अगोदर काय तयार झालं आकाश, मग वारा, आणि मग वाऱ्यापासून अग्नी, अग्नीपासून पाणी, पाण्यापासून पृथ्वी, अशी काय झालेली आहे हां रचना. आणि इथं पहा ना जातानी बी आधी आकाश जातं शरीरातलं, कळायला लागतं मला. शरीरातलं काय जातं आकाश जातानी. ज्यावेळेस तुम्हाला ते शेवटची पाळी येईन ना तुमच्यावर बला, त्यावेळेस आधी काय जातं आकाश. हां दूध जाईन, सलाईन बी जाईन. डॉक्टर म्हणते आता सलाईन बी जाईन, काहीच जाईन. आता बाबाला कुठं न्या घरी न्या. काऊन की चट्ट शरीरातला आकाश पोकळी भरली, शरीरात काहीच नाही राहिली पोकळी आता. आणि शरीरात अवकाशच नसल्यामुळं त्याच्यात हवा बी जाईन. हे आतून भरत 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 आलं कुठून. आता बघा ना आकाश निघलं की त्याच्यात मध्ये वारा राहत नाही, वारा नाही राहिला की अग्नी राहत नाही, अग्नी नाही राहिला तर पाणी राहत नाही. मग असं काय पडायले घोर पडे. काऊन गाड पडे अग्नी नाही राहिला. काऊन नाही राहिला अग्नी, वारा नाही राहिला. वारा काऊन नाही राहिला, आकाश नाही राहिलं. आता कळायला ना तुम्हाला सूत्र हे तर कळायलाच पाहिजे ना. आकाश शरीरातून निघायलं की त्याच्यात वारा राहत नाही, वारा नाही राहिला तर अग्नी राहत नाही, अग्नी नाही राहिला तर पाणी राहत नाही. फक्त राहतं माती. काय राहती मातीच राहते ना. ते जे मड पडलेलं असतं ते निखळ काय असती हां लय जड लागेल म्हणते ती. बाबा लयच मोडं काय लागलं जड लागलं. काऊन की ती सगळी काय आहे ती मातीचे. हाडं मातीचे, कातडं मातीचे, मांस मातीचे, नाड्या मातीचे, केस मातीचे. आणि मग मड्यात काय असतं पुन्हा याच्या व्यतिरिक्त होय काय असतं मड्यात. विश्वास नसला तर तपासून पाहू द्या काय काय असतं मड्यात. मड्यात हाडं असतात का नाही, कातडं असतं का नाही, मांस असतं का नाही, नाड्या असतात का नाही, केस असतात का नाही. याच्या व्यतिरिक्त मड्यात काय असतं पुन्हा. आणि ते कोणाचं आहे सगळं हे मातीचा भाग येतो. जेव कठीण भाग आहे शरीरात तो कोणाचा आहे मातीचा आहे, ते राहतं. म्हणून याच्यातला अगोदर आकाश जातं, मग वारा हवा जाती, आणि याच्यातलं मग अग्नी जातो, आणि याच्यातलं पाणी जातं. तसं अगोदर आकाश तयार केलं ईश्वराने, मग त्याच्यात हवा तयार झाली, मग अग्नी तयार झाला, मग पाणी तयार झालं, मग
पृथ्वी तयार झाली. ही अशी ईश्वराची काही रचना आहे. जे ब्रह्मांडात आहे तेच इथं बी कशात आहे? पिंडात आहे. जे ब्रह्मांडी पसारा तेच कुठे? पिंडात बी. जे उंड्यात आहे ते चपातीत आहे. कारण की चपातीच कुठून झाली? उंड्यापासून. उंडा म्हणजे जग आणि चपाती म्हणजे पिंड. चपाती म्हणजे काय? हे पिंड म्हणून ते उंडा आणि ही चपाती. तसं पिंडी जी स्थिती ब्रह्मांडी पसारा हरिविने सारा व्यर्थ भ्रमे. म्हणून इथं सांगत म्हणून इथं आत्मा व त्यावर भासलेले अहंकार अधिक यांच्यामध्ये विरुद्ध धर्म आहेत. प्रत्येक म्हणजे सर्वांची आत म्हणजे बुद्धी इंद्रियाविषयी न होणारा आहे. आत्मा सगळ्याच्या आत हे म्हणजे बुद्धीला मनाला कशालाच विषय न होणारा कोण आहे? आत्मा निर्विषय. तो कोण्याही इंद्रियाचा मनाचा काय नाही विषय नाही. मन इंद्रिय वाणे बिन रूप असं आत्मस्वरूप तुमचं जे स्वरूप आहे ते मनाचा बी काय नाही विषय नाही. मनाला न कळणारं आत्मतत्व हे बुद्धीला न कळणारा बुद्धी न जाणे त्यास बुद्धी त्याला जाणू शकत नाही. असं ते काय तत्व आहे. ते असं ब्रह्मतत्व आत्मतत्व हे तुमचं स्वरूप आहे. बघा बुद्धीला तुम्ही जाणता का तुम्हाला बुद्धी जाणती? कोण कोणाला जाणतं बरं? तुम्ही बुद्धीला जाणता का बुद्धी तुम्हाला जाणती? हां आता तुम्ही बुद्धीला जाणता. माझी बुद्धी कोणाची बुद्धी? आणि मग बुद्धीनं हे सगळं जे जे विस्तार झाला पुढं ते बुद्धीचं आहे. मग बुद्धीला जाणणारा कोण? मीला कशी जाणील बुद्धी? मी बुद्धीला जाणतो. अग्नी सगळ्याला जाळतो. अग्नीला कोण जाळील? पाहिलं तुम्ही अग्नीला कोणी जाळल्यालं? हां अग्नीनं सगळ्याला जाळल्यालं तुम्ही पाहिलं. पण अग्नीला कोणी जाळीतं का? हां असं आहे का जगात कोणी अग्नीला जाळील म्हणून? तसं आहे का जगात कोणी तुम्हाला जाणीन म्हणून? साखर सगळ्याला गोड करते. साखरेला कोणी गोड करायचं? हां विष सगळ्याला मारितं. विषाला कोणी मारायचं? आहे का जगात कोणी विषाला मारणार? विष मात्र जे घेईन त्याला काय करतं? मारितं. अमृत जिवंत करतं, अमर करतं. अमृताला कोणी अमर करावं? आहे का जगात अशी वस्तू? मी जे दृष्टांत द्यालो ना एक सिद्धांत पटण्याकरता तो म्हणतो पूर्व पक्षाकार म्हणतो की असा जो आत्मा स्वयंप्रकाश म्हणजे ज्ञान स्वरूप आहे व बंध जड आहे. म्हणून बंध जड आहे. आत्मज्ञान स्वरूप आहे. म्हणून हे असणार जडबंध असा रीतीने आत्मा व अहंकाराधिक बंध यांच्यामध्ये विरुद्ध धर्म असल्यामुळे आत्म्यावर अहंकाराधिक बंध जास्त नाही. म्हणून याचे धर्म कसे येतं? म्हणून ज्ञानजन्य संस्कार म्हणून साम्य असावं लागतं. ब्रह्म होण्याकरता सादृश्य दोष असावा लागतो. सारखेपणा असावं लागतं. जसा दोरीचा आणि सर्पाचा सादृश्यपणा आहे. शिंपलीचा आणि रजताचा सादृश्यपणा आहे. लाकडाचा आणि माणसाचा सादृश्यपणा आहे. माणूस लाकूड माणसावानी दिसतं. शिंपली चांदीवानी दिसती. दोरी सर्पावानी दिसते. इथं तर सादृश्य धर्म नाहीत. विचित्र धर्म आहेत. जडमूड अचेतन असणारा देहाधिक अहंकार आत्मा सचितानंद रूपे. बघा ध्यानात घ्या या गोष्टी कळालं पाहिजे बघा आपल्याला. नाही तर तसं होऊ नये. रातचा गोंधळ बराच होता. काय होऊ नये तसं. आपली म्हणे ना रात्री वाडाभर गाईन सकाळी पाहिली तर काहीच नाही. आपलं हे इतकी बडबड काय जाऊ नये वाया जाऊ नये. ध्यान देऊन आहे काय सूक्ष्म विचार आहे हो. हे काय दुसऱ्या पोथ्या नाहीत. हे ग्रंथ आहे. याला काय म्हणतात ग्रंथ. बाकीच्या काय असत्या पोथ्या. सत्यनारायणाची पोथी, गुरुवाराची पोथी, लक्ष्मीची पोथी, ह्या काय असत्या पोथ्या. कथन केलेलं असतं झालेल्या राजाचं. जे होऊन गेले त्या राजाचं काय केलेलं असतं कथन केलेलं असतं. ज्याच्यात कथन केलेलं असतं कथा असतात त्या पोथ्या असतात. वाया व्यर्थ कथा असतात त्याच्यात काही मेळ नसतो.
आणि हे ग्रंथ आहे ज्यांनी ग्रंथीभेद निवृत्त होतो, ज्यांनी ग्रंथी सुटती, जी जन्म मरणाची अनंत जन्माची गाठ बसलेली तुमच्या ठिकाणी. कशाची गाठ? जन्म मरणाची. आजी फिटले माझे कोडे बहुत जन्माचे कोंदाटले पुढे परब्रह्म. जन्म मरणाची जी गाठ पळलेली आहे, जशी चित्त जड गाठ पळलेली आहे, म्हणजे जे तुम्ही चित आहात आणि हे जड आहे याच्या संग तुम्ही काय मारली? गाठ मारलेली. याला चिटकिलं, याला धरलंय तुम्ही. हाडा मांसाची मोळी मी म्हणून कवटाळ, याला कवटाळून धरलं. कशाला? देहाच्या संबंधामुळं. बघा, स्थूल देहाच्या संबंधामुळं नसलेले जन्म मरण तुमच्यावर आरोप आलेला आहे. सूक्ष्म देहाच्या संबंधामुळं नसलेलं फिरणं तुमच्यावर आलेलं आहे. आणि कारण देहाच्या संबंधामुळं नसलेलंच दुःख तुमच्याकडे लागलं. टाकून द्यायचे संबंध, दुःखच गेलं. स्थूल देहाचा संबंध टाकून द्याला, जन्म मरणाची निवृत्ती झाली. सूक्ष्म देहाचा संबंध टाकून द्याला, तादात्म्य टाकला, अहंकार टाकला, फिरणं येणं जाणं संपलं. आणि कारण देहाचं तादात्म्य टाकलं किंवा कारण देह निवृत्त झाला, अज्ञान निवृत्त झालं की दुःखच नाही. स्वप्नी तेही दुःख कोणी न देखे डोळा. स्वप्नात पण तुम्ही काय नाहीत? दुःखी नाहीत. अज्ञानामुळं दुःख आहे. अज्ञानामुळं जीवपणा आहे. जीवपणा म्हणजेच येणं जाणं, आणि येणं जाण्यामुळं जन्म मरण लागलं, म्हणजे देह मिळाला. जन्मलं की देह मिळाला, देहामुळं मरण आलं. हे जरा ध्यान देऊन ऐका तुम्ही, हे लक्षात घ्या या गोष्टी. हे कोडं, हे ग्रंथ आहे विचारसागर. याच्यात ग्रंथीभेद होत असतो, म्हणजे ग्रंथी सुटत असती जन्म मरणाची. म्हणून तुमच्यावर जो अध्यास आत्मा सच्चिदानंद रूप आहे आणि हे बाकी असं जड दुःख रूप आहे, म्हणून याचा सादृश्य नाही, म्हणून अध्यास तुमचा जो मानलेला आहे ते खोटा आहे, असं पूर्व पक्षाचं म्हणणं आहे. हे म्हणणं ध्यानात घ्या. त्याचप्रमाणे प्रमाता प्रमाणा हे दोष असतील तर अध्यास होतो. प्रमाता म्हणजे अध्यास पाहणारा व प्रमाण म्हणजे पाहणाऱ्याचे डोळे किंवा त्याचे इंद्रिय. ज्याला दोरीवर सर्प भासतो त्याचे ठिकाणी प्रमात्याचे ठिकाणी लोभ भयादिक दोष असतात. सर्प दिसला की लोभ भयादिक. बघा, रूप ती सिंपली दिसली, तिचा लोभ तयार झाला, आणि सर्प दिसला तिचा भय तयार झाला. सिंपली दिसली चांदीचा काय आला, तिथे लोभ तयार झाला, आणि सर्प दिसला तिथं भय तयार झालं. ज्याला दोरीवर सर्प भासतो त्याच्या ठिकाणी भीती असते. ज्याला सिंपलीवर रूपे भासले त्याच्या ठिकाणी लोभ होतो. त्याच्या ठिकाणी सर्पाविषयी भीती नाही व म्हणून ज्याचे ठिकाणी सर्पाविषयी भीती नाही व रुपयाविषयी लोभ नाही त्याला दोरीवर सर्प किंवा सिंपलीवर रुपया भासत नाही. म्हणून ज्याला दोरीवर सर्प दिसला नाही त्याला भीती वाटत नाही. ज्याला सिंपलीवर चांदी भासली नाही त्याला लोभ होणारच नाही, होतच नाही. पाहणाऱ्याचे ठिकाणी म्हणजेच प्रमात्याचे ठिकाणी लोभा भयादिक दोष असावे लागतात तरच अध्यास होतो. म्हणून पाहणारा जो प्रमाता आहे त्याच्या ठिकाणी लोभ आणि भय हे असावं लागतात, हे दोष असावं लागतात तरच त्याला अध्यास होतो. हिरवी त्याला अध्यास होत नाही असं पूर्व पक्षाचं म्हणतं. नाही तर होत नाही. म्हणून प्रमाता दोष हा अध्यासाला कारण आहे. म्हणून तसेच पाहणाऱ्याच्या डोळ्यामध्ये पित्तमलादी किंवा पदांधकारादी दोष असतील तरच अध्यास होतो, नाही तर होत नाही. इकडे दृष्टांताप्रमाणे आत्म्यावर अहंकाराधिक बंध पाहणारा प्रमाताच सिद्ध होत नाही, म्हणून प्रमाणाधिक सिद्ध होत नाही. दोरी व त्यावर भासलेले सर्प याहून पाहणारा तिसरा आहे. त्याच्या ठिकाणी लोभाधिक हे व त्याचे मध्ये पित्त मलाधिक दोष आहेत, म्हणून अध्यास होतो. जसं माऊली म्हणतात, ज्याला कावीळ झाला त्याला चंद्र पिवळा दिसतो. ज्याला काय झाला त्याला चंद्र कसा दिसतो? दृष्टी वेदली कबळे ते चांदणे ते मने पिवळे तैसे माझ्या स्वरूपी निर्मळे देखते दोष. मी निर्मळ असून मला नाव ठेवतात, मी अजन्म असून मला जन्मले म्हणतात, मी काही न करून हे देवानी केलं म्हणतात. म्हणजे असे हे लोक निर्मळ दृष्टी नसल्यामुळं, दृष्टीला कावीळ झाल्यामुळं जसा चंद्र पांढरा शुभ्र असून त्याला पिवळा वाटायला, तसं यायला अज्ञान असल्यामुळं, माया असल्यामुळं माझं स्वरूप यायच्या लक्षात यायला तयार नाही. जो रे विटाळले मुख त्या अन्न ते म्हणे कडू विख.
तद्वत त्याप्रमाणे इथं जर डोळ्याला विकार असेल तर त्याला जसं आहे तसं दिसत नसतं. त्याप्रमाणे इकडे आत्म्यावर अहंकाराधिक बंध अध्यस्त आहे असे म्हणावे तर आत्मा एक व त्यावर भासलेले जे अहंकाराधिक त्यांना पाहणार आत्मा व अहंकाराधिक बंध याच्याहून तिसरा कोणीतरी आहे. कारण जो कोणी अहंकाराधिक बंध पाहणारा त्यावर तर तो त्या बंधातीलच म्हणावा लागेल. म्हणजे अहंकाराधिक बंध व आत्मा यांच्याहून तिसरा कोणीही नाही. याचा अर्थ अध्यास पाहणाऱ्याचीच म्हणजे पाहिल्याचीच सिद्धी होत नाही, अर्थात प्रमाणाची सिद्धी होत नाही. म्हणून एक आत्मा आणि एक प्रमाता प्रमाण प्रमेय दोष. म्हणून आत्मा जो आहे तो सत्य आहे आणि हे सगळं असत्य आहे. म्हणून इथं आत्मस्वरूपावर अहंकाराधिक असणारा जो आहे अध्यस्त ते होणं शक्य नाही. याला तिसरा कोणी मानावं लागेल. तिसरा तर दोन्हीच्या तिसरा कोणीच नाही. म्हणून तुमचा अध्यास खोटा आहे असं पूर्व पक्षाचं म्हणणं आहे. म्हणून प्रमाता प्रमाणाची जर सिद्धी होत नाही तर त्याच्या ठिकाणच्या दोषाची सिद्धी कशी होणार. अध्यास होण्याला प्रमाता प्रमाण दोषाची आवश्यकता आहे. ते दोष नसतील तर अध्यास होत नाही. या ठिकाणी प्रमाता प्रमाण सिद्ध होत नाही, अर्थात दोषाचीही सिद्धी होत नाही. म्हणून बंध अध्यस्त नसून सत्य आहे. याप्रमाणे कार्याध्यासाचा असंभव आहे असं त्यांनी पूर्व पक्षाचं म्हणणं आहे. म्हणून बंध खरा आहे. म्हणून तुमच्या त्या ज्ञानाने बंधाची काय होणार नाही, निवृत्ती होणार नाही. बंध खरा असल्यामुळं त्याला कर्मच खरं करावं लागेल. कुठून सुरुवात झाली आणि कुठं शेवट. म्हणून काय करावं लागेल. जसा दोरीवरचा सर्प काठीनंच मारावा लागेल तसं हे बंध खरा आहे. म्हणून त्याला असणारं तुम्हाला काय करावं लागेल. खरा बंध असल्यामुळं त्याला तुम्हाला कर्मच करावं लागेल. कर्म इशू बजावा असंच करावं लागेल. म्हणून तुमचा जो असणारा अध्यास आहे किंवा तो ज्ञानाने त्याची निवृत्ती होती हे जे म्हणणं आहे तुमचं, काऊन की कल्पित हे बंध हे जे म्हणणं आहे हे तुमचं खरं नाही असं पूर्व पक्षाचं काय आहे म्हणणं आहे. अध्यासाचे दोन प्रकार आहेत. कार्याध्यास कारण अध्यास. दोरीवर सर्प हा कार्याध्यास व ज्या दोरीच्या अज्ञानामुळे सर्प भासला त्या दोरीचे अज्ञान हे कारण अध्यास आहे. आत्म्यावर अहंकाराधिक बंधाचा अध्यास का नाही याची कारणे दोन आहेत. आतापर्यंत कार्याध्यासाचा संभव सांगितला. आता दोघाचे ठिकाणी दोरी जड असल्यामुळे तिच्या ठिकाणी अध्यास राहू शकते पण आत्मज्ञान स्वरूप असल्यामुळे आत्म्याच्या ठिकाणी अज्ञान कसे राहू शकत नाही हे आता पाहू. तो म्हणतो दोरी जड असल्यामुळं तिच्यावर सर्पाचा अध्यास होईल पण आत्मा ज्ञान स्वरूप असल्यामुळं दोरीच्या अज्ञानामुळं काय झाला सर्पाध्यास झाला. पण इथं आत्मा ज्ञान स्वरूप असल्यामुळं त्याच्या ठिकाणी देहाधिक अहंकारा अध्यास होईलच. कसा आत्मा कसा आहे ज्ञान स्वरूप आहे. तुम्ही कसे येतं ज्ञान. मग ज्ञान येत म्हणजे अज्ञान आलं कुठून. अज्ञान आलं कुठून आणि अज्ञानच नाही तर मग अध्यास होईल कुठून असं पूर्व पक्षाचं काय. बघा हे मान्य आहे अज्ञान नाही आत्मस्वरूपाच्या ठिकाणी हे काय मान्य आहे. काऊन की आत्मा ज्ञान स्वरूपी हे काय वास्तव आहे हे मान्य आहे. सगळ्या शास्त्राला वेदाला संताला मान्य आत्मा ज्ञान स्वरूपी. पण ज्ञान स्वरूप आत्मा असून बी जर तो म्हणत असेल मी जन्मलो मी मरायलो अशा जर कल्पना करीत असेल त्याच्या बोलण्याहून अज्ञान स्वीकारावं लागतं. कशाहून हां नाही तर असं अज्ञान कोणी मानायला तयार नाही. कशामुळं अज्ञान मानलं केवळ तुमच्या त्या बोलण्याहून. तुम्ही जे बोलायले तसं तुमचं काय नाही स्वरूप नाही आणि तसं तुमचं स्वरूप नाही तुम्ही बोलायले म्हणजे याच्या पाठीमागं काय. बघा माणूस पाहून मूर्ख ठरला का बोलण्याहून मूर्ख ठरला. आला तर गोरा पान दिसायला. हां काय कपडे घातले त्याने टाय लावलेली हे बुटन साक्षन घडीन लॅकेटन छल्लेन बोटात कोण म्हणून त्याला याड आहे. आणि जेव्हा तो बोलू लागला तेव्हा काय कळालं. बघा एक माणूस एसटीत बसलो मी इंग्लिशचा पेपर वाचू लागला. कसा इंग्लिशचा पेपर. मला वाटलं चांगला मोठा साहेब आहे का नको पाहिजे. पण त्यांनी धरला उर फाटा. पेपर कसा धरला
मला तुम्हाला इंग्लिश वाचता येते का म्हणे हो. म्हणलं मग असं उरफटी वाचिता का काय तुम्ही. हां म्हणे उरफाटा झाला का. आणि मग त्यांनी कसा झाला सोयीचा. आता मला अगोदरच कळालं यांनी पेपर उरफाटा धरला म्हणजे याला नुसता शहाणपणा दाखवायचा बोटा सिक्रेट धरून की मला काय येते. आणि बघा महाराज लोक पण इंग्लिश बोलायलेत कशात कीर्तनात. आता येईल ऐकणारे माणसाला प्राकृत कळाना डोंबलं आणि महाराज काय वापरायला इंग्लिश वापरायला का चिदरला महाराज बी. हां आणि महाराज इथं म्हणालेत माझा मराठीची बोल कौतुके अमृतात पैजा जिंके ऐशे अक्षरे रसिके मिळविल मी इतका अभिमान आहे त्याला मराठीचा. आणि हे असणारे जरसे शिकले आणि भडाभड इंग्लिश कशात बोलायले कीर्तनात बोलायले ना. मग लोक म्हणजे बोलाले महाराज मोठा भारी महाराज आहे काय बोलू तू. आणि आज बी तुम्हाला इंग्लिश बोलणारा माणूस कसा दिसतो भारी शिकलेला दिसतो. कसा दिसतो लय शिकलेला आहे का कशाहून काय बोलायला इंग्लिश. बरं इंग्लिश बोलायला म्हणजे भारी का. अरे आपली भाषाच नाही ना ती. आपली काय नाही ती परकीय भाषा आहे आणि तिला तुम्ही लागले मोठेपणा द्यायला. आपल्या भाषेचा आपल्याला अभिमान असा कोण्या भाषेचा हां त्याचा धरीन अहंकार माझे करीन जतन. म्हणून आपली भाषा आपण काय केली पाहिजे जतन. बघा म्हणून लक्षात घ्या चुकून जे संत आहेत चुकून त्याच्या असणारं वाणीत हे शब्द येणारच नाहीत. 56 भाषेचा गौरव केला माऊलीनं. एकही शब्द इंग्लिशचा दाखवा मला ज्ञानेश्वरीत. वाचा सगळी ज्ञानेश्वरी एकतरी शब्द दाखवा कशाचा इंग्लिशचा कशात ज्ञानेश्वरीत. 56 भाषा आहेत कशात ज्ञानेश्वरीत पण एक शब्द पण कशाचा नाही. आणि हे महाराज लोक तर अर्ध कीर्तन इंग्लिशमध्ये करायले आणि त्याला माणसं हे म्हणाले आणि कितकाले पैसे द्यायले त्याला. सांगणारा ऐकणारा पाताळात महाराज आकाशाने उडायला मेळ नाही. सांगणारी कुठं पाताळात आणि महाराज तळाला मेळ नाही कोणाच्या. जाऊ द्या तो विषय आपला नाही तरी पण थोडं पाहिजेत लक्षात येत असतं सगळ्याच्या. म्हणून आपला जो विषय चालला की महाराज इथं सांगतात की कारण अध्यासाचा असंभव पुन्हा सांगले कोण्याही पदार्थावर अध्यास म्हणजे भ्रम होतो त्यावेळेला त्याच्या ठिकाणी सामान्य ज्ञान विशेष रूपाचे अज्ञान असावे लागते. कोण्याही पदार्थाचं ज्ञान होण्याकरता तिथं सामान्य ज्ञान आणि विशेष अज्ञान असावं लागते तेव्हा तिथं भ्रम होत असतो. कालच झाला आपला विषय. भ्रम कधी होतो लख प्रकाशात होत नाही. भ्रम कधी होतो गडद अंधारात बी होत नाही. सामान्य ज्ञान आणि विशेष अज्ञान अशा ठिकाणी भ्रम होत असतो अध्यास होत असतो. हे कशामुळं सांगायले ते दोरी स्पष्ट प्रकाशित असेल तर सर्प होणार नाही. दुपारच्या पाऱ्यामध्ये दोरीवर सर्प दिसणार नाही आणि रातच्या दोरीवर सर्प दिसणार नाही. मग सर्प कधी दिसला झोपा आल्या काय तुम्हाला दोरीवर सर्प दर दुपारा दिसला का नाही. गडद रातच्या दिसला का नाही. कधी दिसला मग सौसांजाला. सामान्य प्रकाश आणि सामान्य अंधार त्याला आपण सौसांज म्हणतो. तिन्ही सांजा म्हणतो. झुळ 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 दिसतं स्पष्ट दिसत नाही आणि दिसत नाही असं बी नाही. काही दिसत नाही असं बी नाही आणि स्पष्ट दिसत असं बी नाही. तसं तिथं बी झालंय. तुम्हाला कळत नाही असं बी नाही आणि कळत तर तुम्हाला असं बी नाही आणि हे बी कळत नाही तुम्हाला. मी काय म्हणालो हे बी म्हणजे कसं कसं झालं पण तुम्हाला कळतच नाही असं आहे का. मग तुम्हाला कळतच का भाई तुम्हाला कळतच का बरं. महाराजांनी का बघा बोले आ बोले कैसे घरात
घरकुल केले, नेने अंधारणा उजडले गा. अंधार बी नाही आणि उजड बी नाही, असं आपलं झालंय बेंगले काम. लोणचिंचेव झाला आपला असा. बोल बोले अबोले. अबोल बोलून असणारा जे स्वरूप हे अबोल आहे. तुम्ही बोलून अबोलेत, करू न करतायत, पाहून न पाहणारे, घेणं देणं न करून, घेणं देणं करून न घेणं देणं करणारे, उपाधी असून निरुपाधी घेत. हे सगळं असून याच्याहून तुम्ही कसे वेगळे, निसंग. तुम्हाशी राहणे एकट नाही कटकट सावयत. कोणता संबंध नाही तुमच्याकडं, तरी पण तुम्ही हे आहे म्हणता, याला आहे म्हणता. नसून का असून, नसून आहे म्हणता. म्हणजे हेच असणारं. म्हणून महाराज म्हणतात बोल बोले बोले कैसे घरात घरकुल केले. घरकुल माऊलीनं शब्द घातलाय, आता आलंय घरकुल. हा, पहिले शब्द आहेत माऊलीनं काय केलं, गावात असतं घरकुल. कुठं गाव मोठं असतं त्याच्यात काय असतं, तसं तुम्ही ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी, आत्मस्वरूपाच्या ठिकाणी हे लहानसं घरकुल केलं 3.5 हाताचं. हेच काय केलं, हे घर मी माझं आहे म्हणायले. कोणचं घर, हे दे माझं घर आहे, मी आहे. घरात घरकुल तुमच्या व्यापक स्वरूपाच्या ठिकाणी हे नसलेलं तुम्ही काय केलं, घरकुल केले. आणि याचं कारण काय आहे तर नेणे अंधारणा उजडले का. नेणे अंधार, अंधार बी नाही म्हणतायत, काही कळत नाही असं बी तुम्हाला म्हणता येत नाही, कळत असं बी म्हणता येत नाही. नेणे अंधार ना उजळले घ्या वासुदेव करीतो फेरा. म्हणून ध्यानात घ्या या गोष्टी. म्हणून इथं महाराजांचा स्पष्ट प्रकाश असेल तरीही दोरीवर सर्प दिसत नाही, गडद अंधार असेल तरी दिसत नाही, होणार नाही. मध्यांधकार म्हणजे अंधुक प्रकाश असेल तर तेथे काहीतरी आहे, पदार्थ आहे असं वाटत. म्हणून लांबट पदार्थ पडला आहे असे सामान्य ज्ञान होईल, पण ही दोरीच आहे असे ज्ञान होणार नाही. म्हणजे अधिष्ठानाचे सामान्य ज्ञान व विशेष रूपाचे अज्ञान हे अध्यासाचे कारण आहे. अधिष्ठानाचं सामान्य ज्ञान मी आहे, मी आहे हे सामान्य ज्ञान, आणि मी देह आहे विशेष अज्ञान. मी आहे हे कुत्रीला वाटतं मी आहे का नाही वाटत, म्हशीला वाटतं मी आहे, आणि मावशीला वाटतं मी आहे. मी बद्दल मावशीचा आणि म्हशीचा एकच भाव आहे ना. पण मी आत्मा आहे असं म्हशीला कळतच नाही. किती तिला सांगा, कोणाला कळत नाही, म्हशीला कळतच नाही. किती सांगा, तिच्या जवळ विचारसागर लावा ना 12 महिने, कोणाच्या, तिला कळल का मी आत्मा आहे म्हणून. आणि मावशीला कळल का नाही बरं. मग नाही जर मावशीला कळालं तर म्हशीत आणि मावशीत काय फरक आहे बरं. नाही होय, तिला कळत नाही. ते गुरुजी सांगायचे, ब्राह्मणाला आणि ब्राह्मणाने सांगितलं, आणि ब्राह्मण पोहे खाऊन, लिंबू पोहे दही टाकून पोहे खाऊन, लिंबू पिळून खाऊन आला होता. काय सांगायला, एकादश सांगायला. हां, उद्याची काय आहे, आजची एकादश आहे. काय खाऊन आला, पोहे खाऊन सांगायला एकादशी. मसळ तिकडं कडबा खाऊ लागली, देव सांगू लागला तवा. आणि मावशी, देव बापा आजची एकादशी आहे. नेमकेच कुटके खाल्ले होते मावशीनं, आणि पानाला चुना लावू लागली. कोण, मावशी. चुना लावून पान, आजची एकादशी होय देव बापा. अगं गंगू, ते जेवारी वाढ. कोणाला, बसा पाटावर बसले. देवबाप्पा जेवारी गिवारी दिली, पैसे काय दक्षिणा दिली, देवबाप्पा निघून गेले. देवबाप्पाने सांगून एकादश केली नाही. काय केली नाही, सांगून केली नाही. म्हशीनं ऐकून केली नाही. म्हशीनं आपलं मावशीनं ऐकली नाही का मावशीनं, मग केली का नाही. आणि म्हशीला कळालीच नाही म्हणून केली नाही. मग याच्यात बरं कोण आहे बरं, बामण बरा का मावशी बरी का मसड बरी. मला तर वाटतं मसडच बरी. तिला कळालीच नाही तर काय करीन बिचारी. तिला जर कळाली असती तर आणि नसती केली तर मग तिचा दोष होता. मावशीनं ऐकून केली नाही, बामणांनी सांगून केली नाही, म्हशीला कळतच नाही म्हणून
केली नाही तसं सगळ्याच्या हृदयात आत्मा आहे, म्हशीच्या हृदयात आत्मा आहे, परमात्मा आहे, ब्रह्म आहे, चैतन्य आहे, पण तिला ते कळत नाही. तशी तिची बुद्धी नाही, तशी तिची बुद्धी होऊ शकत नाही. तुमच्या असणारं हृदयात आत्मतत्व आहे, तुम्ही जर ते कळून नाही घेतलं, तशी बुद्धी असून कळून नाही घेतलं तर मोठा काय अपराध आहे. म्हणून इथं महाराजांना सत्यवस्तूची निवृत्ती, म्हणून इथं त्याप्रमाणे आत्मस्वयंप्रकाश म्हणजे ज्ञान स्वरूप असल्यामुळे त्याचे ठिकाणी त्याचे सामान्य ज्ञान व विशेष अज्ञान राहते असे म्हणता येणार नाही. म्हणून आत्मा ज्ञान स्वरूप असल्यामुळं त्याचं सामान्य ज्ञान विशेष अज्ञान म्हणता येणार नाही. काऊन की आत्मा कसा आहे, ज्ञान स्वरूप आहे, म्हणून तिथं तुम्हाला सामान्य ज्ञान आणि विशेष अज्ञान म्हणता येणार नाही. म्हणून भ्रम होण्याकरता सामान्य ज्ञान आणि विशेष अज्ञान लागतं. तिथं काय होतो, भ्रम होतो ना आत्मस्वरूपात ज्या ठिकाणी तर ज्ञान स्वरूप आत्मा आहे, म्हणून तिथं सामान्य ज्ञान आणि विशेष अज्ञान म्हणायचं काम नाही. म्हणून अध्यास तुमचा जो सांगितलेला आहे वेदांताने तो निव्वळ खोटा आहे असं पूर्व पक्षाचं म्हणणं आहे. म्हणून अज्ञान जर आत्म्याच्या ठिकाणी सिद्ध झाले असते तर आत्म्यावर अहंकाराधिक बंधाचा अध्यास आहे असे म्हणता आले असते. पण स्वयंप्रकाश आत्म्याच्या ठिकाणी अज्ञानाची सिद्धी होत नाही. म्हणून म्हणून कारणाध्यासाचा असंभव आहे. वरील विवेचनावरून कार्याध्यासाचा असंभव आहे व कारण अध्यासाचाही असंभव आहे. म्हणून बंध सत्य आहे. एखाद्या सत्य वस्तूची निवृत्ती करायची असेल तर त्याकरता क्रियाच केली पाहिजे. दोरीवरचा सर्प दोरीच्या ज्ञानाने नाहीसा होईल. पण सर्प जर खरा असेल तर काठ्या कुऱ्हाडीनं त्याला मारावं लागेल, त्याची निवृत्ती करावं लागेल. म्हणून तेथे दुसऱ्या ज्ञानाचा काही उपयोग नाही. त्याप्रमाणे सत्य अहंकाराधिक बंधाचा नाशा करता कर्मच केले पाहिजे. ते कर्म कसे केले असता बंधाचा नाश होईल ते पूर्व पक्षाच्या मताने तेथे सांगतो. म्हणून असणारा बंध खरा आहे, म्हणून त्याला कर्मच करावं लागेल. मग ते कोणते कर्म करावं लागतील ते पूर्व पक्ष म्हणतो असं असं करा. असे बरेच लोक असणारे सांगणार आहेत कर्म. म्हणून तर कर्माची जी वाट आहे ती फार सूक्ष्म आहे आणि योगाची वाट आहे ती फार अवघड आहेत. परमार्थाच्याच वाटा आहेत त्या. कोणत्या? कर्म आणि योग. पण कशा आहेत त्या? एक दुस्तर आहे एक सूक्ष्म आहे. कर्म वाट कशी आहे? सूक्ष्म आहे आणि योग दुस्तर अवघड आहे. योगाची वाटा जे निघाले सुबाटा, दुःखाचाची वाटा भागा आला, लोहाचे चेने बोचरे आपण ती खाणे, उदर भरणं नव्हे प्राणशुद्धी. बोचऱ्या माणसाला लोखंडाचे हरभरे खायला दिले पासाभर. कोणाला? कत्तही जात नाही त्याच्या तोंडात. त्याला म्हणले हे काय खा? हरभरे खा, चावून खा, पुन्हा पोट भरल का मरल ते. तसा योगाची वाटा जे योग याग विधी येणे नव्हे वायाची उपाधी दंभ धर्म. म्हणून योग याग विधी हे म्हणून उघड नसलेला अहंकार तयार होत असतो. म्हणून तो पूर्व पक्ष म्हणतो मोडून या वाटा सूक्ष्म आणि दुस्तर केला राज्यभार. म्हणून काही दुस्तर वाट आहे ती योगाची आणि सूक्ष्म वाट. बघा एक ब्राह्मण बा एका गावात आले चलत चलत चलत. येत असताना नदी होती. नदीच्या ठिकाणी त्याने आपले पाय गिये धरलं आणि गुळणा करायला पाणी घेतलं. त्याच्यात एक असणारा शीत आला. कशाचा? भाताचा शीत आला. मग म्हणली अचमनात भाताचा शीत आला, गाढवींचा विंटाळ झाला. म्हणून ते शीत कुठून आला पाहायला गेले. वाहत शीत आला कुठून तर ती एक बाई तिथं धुणं धुवू लागली आणि बाळा ती धुवू लागली आणि म्हणले हे शीत तुझ्या धुण्यात आला म्हणे. हो इकडे येऊ नका म्हणे देव बाबा, हे मी 12वीचं धुणं धुवाले. कशाचं? बघा ते पहा इंटाळ. आणि मी रजस्वाला आहे म्हणे, तुम्ही माझ्याकडे येऊ नका. आता ते म्हणे आता याचं प्रायचित्त घ्यावाच कुठं आता इंटाळाचं ह्या. म्हणून त्या गावात गेला. ब्राह्मणाचं घर कोणचं आहे? ब्राह्मणाचं घर कोणचं आहे? ब्राह्मणाचं घर कोणचं आहे? म्हणले हे कायचं ब्राह्मणाचं घर. गेला तिथं. ब्राह्मण कोणाच्या घरी जाईल? ब्राह्मणाच्या घरी गेला. जेवणे गिवणे झाले. त्या ब्राह्मणाला होत्या 2 बायका आणि 2 बायकाचे 2 पोरं.
मग ती ब्राह्मणीन बाई आली जवळ, पाया गिया पिढी. देव बापा म्हणे ह्या पोराची मुंज करावं का सुनता करावं. बामणाने किती बायका केल्या होत्या? 2. एक होती बामणीन, एक होती मुसलमानीन. मग याची मुंज करावं का सुनता करावं. काऊन किती होती मुसलमानीन, आणि ते पहिलं पोरगं होतं बामणाचं, आणि मग ते होतं बामण. ते म्हणे असं काऊन विचारली तू म्हणे. ते म्हणे माझ्या पतीनं 2 बायका केल्यात. मग ही जी मागली बायको होती ती मुसलमानाची होती. मग त्याची का सुनता करू, काऊन की याचा बाप कोण आहे? ब्राह्मण आहे. मग आता ब्राह्मण मला याची सुनता करू काय? मौंज करू. म्हणे आता अवघडच कम झालं. पोट भर जेवला होता पुन्हा. म्हणे गाडीचा आता तू काही कर पण मला इथून लवकर जाऊ दे म्हणे. इथून कसं जाऊ दे म्हणजे कर्म कसं आहे, सूक्ष्म आहे. आचमनाला पाणी घेतलं, जास्त गेलं तर दारू पिण्याचा दोष लागतो, कमी झालं तरी मांस खाल्याचा दोष लागतो. आचमनाला पाणी घेतलं तुम्ही, जास्त झालं तर दारू प्यायल्याचा दोष लागतो, कमी झालं तर मांस खाल्या. म्हणजे इतकं सूक्ष्म आहे ते काय. आणि आपलं तर बापा 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 चहा जर झाला असून संडासून जरी असले तर ती म्हणते गुळणा करा नंतर करीन चहा आधी. हे पहा आपलं कर्म. हे पाय काय काय तर बादल पाय न धुता जे होते तर मग पाय धुते. असे बरेच पठ्ठे पाहिले, आधी जे होते तर मग आंघोळ करतात मग स्वच्छाला जाते. हे पाहायचं कर्म. हे कर्म लय चांगलं आहे. याचं किती उरफाट आहे. आधी काय करावं? आधी स्वच्छाला जावं. आता तुम्ही तर सांगायला तयार नाही, काऊन की तुमचं असं नसतच नाही. आधी कशाला जावं? स्वच्छाला, आणि मग आंघोळ करावं, तोंड धुवावं किंवा आंघोळ करा, नंतर जेवण करावं आणि मग आराम करावं. हे असं ही दिनचर्या सोयीची एक उरफाटी. अशी काय काय कशी करते तर हां नाही मग स्वच्छाला. हे पावर फट धंदा. म्हणून इथं म्हणून महाराज म्हणतात असाच वाचता. म्हणून त्याला समजा जेवण केल्याशिवाय संडासच येत नाही, मग त्याला कसं करा. बंधनाच्या नाशाकरता कर्म केलेच पाहिजे. ते कर्म कसे केले असता बंधनाचा नाश होईल ते पूर्व पक्षाच्या मताने ते सांगतो. पूर्व पक्षाच्या मताचे कर्म हेच बंधनानिवृत्तीचे व मोक्षप्राप्तीचे साधन आहे असं पूर्व पक्ष म्हणतो. ते पाहता आता मला वाटतं पाहूनच घेऊ, हे वाचून टाकू, मग आपलं वेदांत शास्त्राचं काय म्हणणे तर नंतर पाहू. म्हणून प्रत्येक जीव जन्माला येतो, मरतो, मेला की परत जन्माला येतो. प्रत्येक जीव जन्माला येतो, काही दिवस राहतो पुन्हा मरतो. उपजली मेली ऐसे किती किती बहुत जन गेले, नाही आले लय गेले या गावातून मोठ्या गावातून पुन्हा मागून. हां चालता वाट पुढे भय वाटते चित्ती. बहुत जन गेले नाही आले, न देखो न ऐको कान तरी ऐकती. म्हणून बैसलो संधी भागी तुझं धरुणी चित्ती. म्हणून गेले त्याची शुद्धीच नाही. गेले म्हणजे गेले का ते का 4 धामाला गेले का 2 धामाला गेले का पंढरपूरला गेले वापस येतील म्हणून गेले म्हणजे कायम. पुन्हा तुमची त्याची काय नाही भेट नाही. इतकं सायन्स पुढे गेलं. एखादा तरी कॉल आला का कोणाचा आज पंचाचा आम्ही इथं आहेत म्हणून, होय फाटेला का मॅसेज आमचं बॅलेन्स संपलं तिथून टाका बॅलेन्स, अजिबात नाही. गेले ते गेले. हां पुन्हा वापस येणं नाही, कसंच वापस येणं नाही. आले तरी हे दिये नाही, हे गाव नाही, हिची ओळख बी राहणार नाही. जसे पहिल्या जन्माची तुमच्याकडे कत्तही परिचय नाही. तुम्ही नव्हते का पहिलं, कोण होते, कोणता देह होता तुमच्याकडे याचं काय नाही. बघा तुम्हाला सांगतो, तुम्ही पहिल्या जन्मात कोण होते इथल्या तुमच्या त्या संस्कारावर गुणावून कळतं की तुम्ही पहिले कोण असतात. हे अनुमान प्रमाणाने सिद्ध करावं लागतं. म्हणून इथं तो पूर्व पक्ष म्हणतो प्रत्येक जीव जन्माला येतो, मरतो व मेला की पुन्हा जन्माला येतो.
म्हणून बांधून ठेवलेल्या माणसाला जशी काही हालचाल करता येत नाही त्याप्रमाणे जीवाची या जन्मातून सुटका होत नाही. म्हणून जन्म मरण हा बंद आहे. म्हणून जन्म मरणातून जसा बांधून ठेवलेला माणसाची सुटका होत नाही तसं जन्म मरणातून जीवाची काय होत नाही, सुटका होत नाही. ते खरं आहे असं तो म्हणतो. पूर्व जन्माला आला की मरेपर्यंत सुखदुःखादी भोगावीच लागतात. या सर्व सुखदुःखातून मुक्त व्हायचे असेल तर जन्माला येणे थांबले पाहिजे. सगळ्या दुःखातून तुम्हाला पार पडायचं असेल तर मग तुम्ही जन्मालाच येऊ नका. हे काय करू नका, जन्मालाच येऊ नका. जन्मालाच नाही आले तर पुढं मरण नाही, सगळे दुःख नाही. सगळ्या दुःखाचं कारणच काय आहे? हां, म्हणून दुःखाचे कारण जन्म घेणे. दुःखाचं कारणच काय? दुःखाचे ते मूळ पाहिले शोधूनी दुःखाशी कारण जन्म घेणे. तुकाराम महाराज म्हणतात दुःखाचे ते मूळ पाहिले म्या शोधून आणि दुःखाला कारण जन्म घेणे. सगळ्या दुःखाला कारण जन्म आहे. कारण की जन्म मिळाला की मृत्यू येत असतो. जन्म आणि मरणाच्या मधात सगळं दुःखच आहे असं तो म्हणतो. बोलून पाहिजे म्हणजे पुढील मरणाचे दुःख आपोआपच नाहीसे होते. जर जन्मालाच नाही तर पुढचं मरणाचं दुःख आपोआपच निवृत्त झालं. याप्रमाणे सकल दुःख निवृत्ती व परमानंदाची प्राप्ती हे मोक्षाचे स्वरूप आहे. त्याच्या प्राप्तीकरता कर्म हे साधन आहे असे पूर्वपक्षाचे म्हणणे आहे. म्हणून त्याच्याकरता सकल दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती हा तुमचा जो मोक्ष आहे आणि हा मोक्ष मिळण्याकरता तुम्हाला काय करावं लागेल, कर्मच करावं लागेल असं पूर्वपक्षाचं म्हणणं आहे. पूर्वपक्षी म्हणतो मनुष्य पापपुण्य करून जन्माला येतो व तो भोगत असता पुन्हा पापपुण्य करतो. त्या पापपुण्याचा अभाव होण्याकरता मनुष्याने पुढील प्रकारे कर्माचरण करावे. पापपुण्य करून जन्म येतो प्राणी. मनुष्या येऊनी हानी केली, पापपुण्याचं फल आहे. म्हणून त्यांनी इथं पापपुण्य त्याच्या कर्मात घडत असतात. पुन्हा पुन्हा पापपुण्य होतात. पुन्हा पुन्हा त्याला जन्मावर मारावं लागतं. म्हणून तो म्हणतो असं तुम्ही कर्म करा की त्या कर्माने तुमचं पापपुण्य होणार नाही आणि मग तुम्हाला जन्म मिळणार नाही आणि मग मरण येणार नाही. असं पूर्व पक्षाचं काय म्हणणं आहे ते पूर्व पक्षाचं म्हणणं पुन्हा असणारं विस्ताराने आपण सकाळी पाहू. पुंडलिका गौरदी हरी विठ्ठल. आता विश्वात्मके येणे भाग यज्ञ तो सावे सो सोनी मज द्यावे. भूत परस्परी दुरिताचे तिमिर जावो. विश्वास्वधर्म सूर्य पहावो. जो जीवांशील तो ते लाहो. प्राणी जात वर्षत सकळ मंगळी. ईश्वराने स्थानचे मांदियाळी. अनाव्रत भूमंडळी. चला कल्पतरुचे आरव. चेतना चिंतामणीचे गाव. बोलती जे अर्णव. चंद्रमे जे अलंछण. मार्तंड जे तापहीन. हे सर्वै सदा सज्जन. किंबहुना सर्वसुखी. पूर्ण हो म्हणे तिनी लोकी. भजी जो आदि पुरुखी. आणि ग्रंथोपजीये विशेषी लोकी. द्रष्टा द्रष्ट विजय. एत म्हणे श्री विश्वेश्वरा हो. आवो येईल दान बसावो. येणे वरी ज्ञान देवो सुखिया झाला. येणे वरी ज्ञान देवो. येणे वरी ज्ञान देव सुखिया झाला. ओम शांती शांती शांती. पुंडलिका वरदे.